पाऊस बघा कसला तुफान आलाय, तुफान पाऊस एकदम. शूट टाइम, शूट टाइम. नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर श्रीराम धनगर इंस्टा आय डी, त्याचा रील शूट आहे आज आणि थोडा वेगळा कंटेंट आहे. त्यासाठी आपण आलो आहोत आज परत एकदा आपल्या विहार लेकमध्ये. तर बघूया काय मजा करू गावता. पाणी बराच चढला, चढणीचे मासे गावाक सुरुवात झाली आहे आणि जवळजवळ त्या धरण आता पलटी होऊ गेला. तर लवकरच आपलं तो व्लॉगसुद्धा येतलो. खूप भारी असतो इकडचा तो धरण आणि आपण अर्ध्या डोंगरात चाललो आहे. आणि जर बघू कसा व्लॉग बनतो आजचा. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. पुढे चिकी आहे, आकाश आहे आणि आकाशचे 2 मित्र आहेत आणि इकडे आमचे 2 पंटर आहेत. तर डोंगर चढतो सड्या रिलो काय माहिती जगात आहे ना. हा तो बघ, आवाज दिलो, आवाज दिलो, आवाज दिलो. खाली जाऊचा आपल्या व्ह्यू बघा कसलो दिसता, भारी तुफान. जाऊया आम्ही पुढे, जाऊया पुढसून उतराक जागा वाटता. आकाशबाई, आकाशचे 2 मित्र आहेत आपल्याबरोबर. ते दोघं पण लाजत आहेत. आकाश तर लाजतोच प्रत्येक ब्लॉग मध्ये. आणि चिक्याबाई आज रील शूट वाले आपले. तर डोंगर चढून डोंगर उतरून परत खाली आलोय आणि पुढे चाललो. एक स्पॉट आहे, त्या स्पॉटवरती रील शूट करणार आपण. पण विषय असा झाला आहे, सदरा आणला, लुंगी आणली, पण डोक्याला बांधायचा कपडा नाही आणला. नया है वो, क्या नया है वहा. तर आता काहीतरी जुगाड करायला लागेल. स्पॉटवर आलो. हा नक्कीच येऊ. चढणीच्या माशांना सुरुवात झाली आहे, त्यांनी व्हिडिओ टाकलेला. तर बघूया आता काय विषय आहे. कुर्ल्यांना पण यायचा विषय चालू आहे, पण बघूया. फिक्स नाही होत आपली प्लॅन. आपण एका जागेवर धडणं आहे, कुठे ना कुठे भटकत असतो. त्यामुळे ए भाय काहीतरी विषय करायला लागेल आता. पाऊस बघा कसला तुफान आलाय, तुफान पाऊस एकदम. मोबाईल बिबाईल सगळं भिजलंय. वादळ, वादळीला वादळ. A few minutes later. शूट टाइम, शूट टाइम. साई बाबा. अरे 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 अरे. थोडा भरपूर वेळ झाला आणि पावसाने फुल सत्यानाश करून टाकला. आणि माझा मोबाईल रील शूटसाठी होता, तर त्यामुळे मध्ये मध्ये टेक घ्यायला भेटले नाही. याच्यामध्ये जे रीलचे टेक घेतले आहेत ते मी याच्यामध्ये ॲड केले आहेत. आणि व्लॉग आपण डायरेक्ट घरी जाऊन रात्री एंड करूया. आता निघालो इथून आम्ही लोक. पाणी बघा काय फुल भरलं आहे, फुल.
अजून आज उद्यापर्यंत पाऊस पडला की मग इकडनं डॅम क्रॉस. चिखलात गेलोय. चला डायरेक्ट घरात जाऊन भेटूया. चार्जिंग नाही आहे मोबाईलला. तर मित्रांनो आलोय घरी आणि आता जरा फ्रेश वगैरे होऊन घेतो. तर मम्मी गेली आहे बाहेर आणि खाऊन पिऊन घेतो. फट्टे भूक लागली आहे फट्टे, त्यासाठी खाऊन पिऊन घेऊया. आणि मम्मी नाही घरात, पप्पा पण नाहीत. तर वरती जातो, फ्रेश वगैरे होतो आणि त्यानंतर आपण भेटू. मोबाईल पूर्ण आज भिजला आहे, फट्टे भिजला आहे पावसामध्ये, कारण कंटिन्यू आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं आणि मोबाईल तर पूर्ण असा पावसामध्येच होता आज. तर मग जातो वरती आणि मोबाईल वगैरे जरा आता पुसून घेऊया, कारण कवरमध्ये वगैरे पाणी गेलं आहे. तर दिसतंय असं लेन्सवरती पण. तर जाऊया वरती, फ्रेश होऊया. तोपर्यंत जरा चार्जिंगला लावतो मोबाईल, थोडंसं खातो आणि मग आपण भेटू. तुम्हाला बोललो नाश्ता वगैरे करून भेटतो. त्यानंतर गेलो आरतीला. पाऊस कंटिन्यू पडत होता, आत्ता जरा थांबला आहे. आरतीसाठी गेलो मंदिरामध्ये, आरती झाली त्यानंतर घरी आलो. आणि मित्रांनो तुम्ही बघताय काय शूट करायला किती मेहनत करावी लागते. खूप आम्ही एन्जॉय पण तेवढाच होतो आणि पावसाबिवसात त्रास पण तेवढाच होतो. आणि असं आम्ही लोकांनी शूट काहीचं करतो. नवीन कंटेंट त्याने चालू केलं आहे, तर त्याप्रमाणे शूट करत होतो. वरती आलो, मग मी भूक लागली आहे. आज पावभाजी दिसता. येवा येवा आमच्याकडे आज पावभाजीचं बेत दिसता. मंगळवार ना, आज गोडी डाळ नाही माझ्या आवडीची. पावभाजी दिसता इकडे. अरे बाप रे, ह्या बघा काय ता बनव घेता. तर हे काय पाव खयत. होय होय, याच्यात पाव पण दिसतो. तर बघूया. जरा जरा आता ना मजा यायला लागली आहे घरातला पण ब्लॉग शूट करायला. आणि मोबाईलला चार्जिंग नव्हतं, त्यामुळे मी आरतीला मोबाईल घेऊन नाही गेलो. आणि पाऊस पडत असला ना की आम्हाला मंदिरामध्ये जेवढी माणसं जमा होतील तेवढ्यांना मंदिरात आरती करावी लागते. आणि मग नंतर पटापट जास्त जे नंतर येतील ते बाहेर छत्री घेऊन उभे राहतात. पहिले आम्ही कसं पत्रा बांधायचो. पत्रा त्यावेळेला छोटं मंदिर होतं, मग फायबरचे पत्रे येतात. ते फायबरचे पत्रे आम्ही त्या ठिकाणी बांधायचो आणि मग आम्हाला काय नुसतं असं टाईमपासला उभं राहायला पण भेटायचं. आणि आता मोबाईलला चार्जिंग कमी आहे आणि जायचं आहे प्रॅक्टिसला 9:30 वाजेपर्यंत. पाऊस तर आता थांबला आहे, म्हणजे शक्यतो प्रॅक्टिस होईल असं वाटतंय. आज वरती आल्यावर पप्पीने खाली सुरुवात केली बघा. तर खूप भारी मजा आली आज शूटला. पावसाने फक्त आपल्याला भरपूर हैराण केलंय. अजून पप्पा पण नाही आलेत घरी आणि आज पावभाजीचो बेत आपण वगत लागतलो जेवणाकाच. कशाक वरडतो तू काय? हा गप ना जरा, गप ना. काय माळ्यावरच गेलो काय, घरातून बाहेर नाही गेलोय. हा बोंबा बोंब नुसती बोंबा बोंब. जरा माळ्यावरती गेलो तरी पण हिने सुरुवात केलं इकडे. तर भूक लागली आहे यार. कॅमेऱ्यावर काहीतरी लागला, बॉट लागला असताना माझा. चला भेटूया. तर मित्रांनो चला आपण जेवायला जाऊया. पप्पा पण आले, दादा काय अजून आला नाही. मला जायचंय प्रॅक्टिसला हंडीच्या. आणि मीटिंगला गेलो जरा, वाईज मीटिंग होती तर मीटिंगला जाऊन इलो. तुम्ही विचार करत असताल आम्ही कसे काय एवढे 3-3 माळे चढतो. आता सवय झाली आहे, काय करतलो. हा मस्तपैकी जेवूया, तुमका पण दाखवतोय. हा पाणी नाही खाल्लंय. मम्मी पाण्याची बॉटल आणशील. तर मस्तपैकी पावभाजी खाऊया आणि ब्लॉग एंड करूया. मला प्रॅक्टिसला जायचं आहे, त्यानंतर येऊन सगळे झोपलेले असणार 11:30 वाजेपर्यंत. मग त्यावेळी ब्लॉग एंड करणं शक्य नाही आहे. जेवूया आणि मग ब्लॉग आपण एंड करू. या मित्रांनो जेवायला या, मस्तपैकी घास खाऊया. एक घास तुम्हाला पण द्यायचा. पाव तुटणार नाही. हा आधी तुम्ही खावा मग मी खातो. बटर टाक ना, बटर. बरी आहे. थोडंसं आता जेवणार, बाकी रात्री मी जेवणार, कारण आता जायचं प्रॅक्टिसला आपल्याला. जेवण झाल्यावर भेटू, मग आपण ब्लॉग एंड करूया. तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय
आणि खाली आलो. आज काय हंडीची प्रॅक्टिस झाली नाही कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि मग आता व्लॉग आपण एंड करूया. तर असा काहीसा आजचा आपला व्लॉग होता. आपण विहार लेकला गेलो, रामचं रील शूट केलं साईबाबांचा कंटेंटवरती. आणि अजून असे रील्स येणार आहेत, आपलेसुद्धा काही रील्स येणार नवीन टाईपमध्ये. आणि पावसाने आज खूप त्रास दिला. त्यानंतर घरी आलो, थोडंसं घरामध्ये टाईमपास केला, टी व्ही वगैरे बघितली. नंतर बघितलं पावभाजी खाल्ली मम्मीने बनवलेली, आरतीला वगैरे गेलो आणि थोडंसं मीटिंगलासुद्धा बाहेर गेलेलो. आणि त्यानंतर म्हटलं लवकर जेवण घेतलं यासाठी कारण की प्रॅक्टिसला जायचं होतं, पण प्रॅक्टिस कॅन्सल झाली. परत पाऊस जोरात यायला सुरुवात झाली, त्यामुळे मग प्रॅक्टिससुद्धा कॅन्सल झाली. आणि थोडंसं दहीहंडीबद्दलच प्लॅनिंग सुरू होतं बाहेर, ते प्लॅनिंग वगैरे केलं आणि घरी आलो आणि आता झोपायची तयारी करतो आहे. तर असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यासमोर येत राहणार आहेत. तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि तो जो रील होता तो ह्याच्यात कंप्लीट मी टाकू नाही शकत, तो तुम्हाला रामच्या इंस्टा आय डीला बघायला मिळेल, तर तिकडे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण ब्लॉग एंड करूया. टाटा बाय बाय, टेक केअर, ओम साईराम.